हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एअर पोल्युशनची कारणं काय असतात, व्हॉट आर द कॉजेस ऑफ एअर पोल्युशन किंवा पोल्युटंट्समुळं हे पोल्युशन होत असतं. जगभरातल्या जवळपास सर्व देश, प्रदेश, इवन छोटी छोटी गावंसुद्धा तर एअर पोल्युशनमुळं अफेक्ट होत आहेत. तर त्याच्याविषयीचा त्याच्या कारणांचा, ते एअर पोल्युटंट्स काय काय आहेत आणि त्याचे सोर्सेस काय आहेत याच्याबद्दलचं मी थोडक्यात तुम्हाला इथं माहिती सांगणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की एक फेवरेबल एन्व्हायरमेंट अशी एक कन्सेप्ट आहे की चांगलं एन्व्हायरमेंट म्हणजे काय, किंवा जे पोल्युशन अशा ठिकाणी नाही, एक सजीवांना पोषक एक स्टँडर्ड एन्व्हायरमेंट म्हणजे काय. तर हे तुम्हाला अनुभवायचं आणि जर पाहायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट्स जे आहेत, हॉटस्पॉट्स रिजन्स जे 34 हॉटस्पॉट्स आहेत, किंवा आता भारतामध्ये किंवा त्याच्या रिलेटेड असणारे 4 हॉटस्पॉट्स, सह्याद्री, नॉर्थ ईस्टर्न हिमालयन रेंजेस तर आहेतच, याशिवाय इंडो बर्मा आणि अंदमान निकोबार, श्रीलंकेचा तो पार्टसुद्धा आता तिसरा आणि चौथा म्हणून ॲड झालेले आहेत. तर एक चांगलं एन्व्हायरमेंट म्हणजे काय असतं आणि नैसर्गिक एन्व्हायरमेंट, स्टँडर्ड एन्व्हायरमेंट, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग तुम्ही पोल्युशन म्हणजे काय, आणि मग एअर पोल्युटंट्स, वॉटर आणि लँड असतील, इवन नॉईज, व्हायब्रेशन्स काय असतात आणि त्याचे इम्पॅक्ट्स काय काय होतात, मग ते कसे रिड्यूस केले पाहिजेत याच्याविषयीच्या तुम्ही गोष्टी पुढं तुम्हाला चांगल्या माहिती होऊ शकतील. तर पॉल्युशन मीन्स व्हॉट, हे सर्वात अगोदर मी तुम्हाला इथं सांगेन की हार्मफुल सबस्टन्सेस आहेत जे एन्व्हायरमेंटमध्ये फॉर्म झालेले आहेत आणि इन सच अ कॉन्सन्ट्रेशन किंवा क्वांटिटी ते तिथलं नॅचरल एन्व्हायरमेंट हे डिस्टर्ब करतात आणि तो अनडिझायरेबल चेंज असतो. आता मी सांगेन की तो अनडिझायरेबल चेंज तो कशामध्ये असतो. तुम्हाला इथे केमिकल थिंग्स ऑफ द एन्व्हायरमेंट, मग बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट सिस्टीम. मग ते ओव्हरऑल आपण जेव्हा एअर पोल्युशन बोलतो तेव्हा तर ॲटमॉस्फिअरच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल, आणि शिवाय फिजिकल, एन्व्हायरमेंटल कॅरेक्टरिस्टिक्स. तर या तिन्हीमध्ये चेंजेस ज्या पोल्युटंट्समुळे घडून येतो, मग त्यांना आपण कंटॅमिनंट्स असं म्हणतो. आणि हे बदल एअर असेल, वॉटर असेल, लँड असेल, किंवा वेस्ट जनरेशन इन ह्यूज क्वांटिटी त्याच्या थ्रू असेल, आणि वेगवेगळे जे कंटॅमिनंट्स बाहेर येतात, तर हार्मफुल सबस्टन्सेस हे रिलीज होतात जेव्हा कंटामिनेशन होतं, जेव्हा पोल्युटंट्स रिलीज होतात, किंवा जेव्हा आपण म्हणतो की सर्टन एरिया और एरियाज, मग ते इंडस्ट्रियल असतील किंवा हेवी कंजेस्टेड ट्रॅफिकेटेड एरियाज ऑफ सिटीज असतील, किंवा थर्मल पॉवर प्लॅन्टसारखे मोठे मोठे प्लॅन्ट्स जिथं असतात, इंडस्ट्रियल प्लॅन्ट्स त्या ठिकाणी. तर एअर पोल्युशन हा मुख्यत्वे करून आपण ॲटमॉस्फिअर, एक रिजनल लेवलची सुद्धा इथं गोष्ट बघतो, किंवा एअर पोल्युटंट्स दे डोंट हॅव बाउंडरीज, दे कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर कवरिंग डिस्टन्स ऑफ हंड्रेड्स ऑफ किलोमीटर्स. ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल. तर आपण वेदर कंडिशन्स बघतो, तर एअर पोल्युटंट्समुळे वेदर कंडिशन्समध्ये चेंजेस येतात, किंवा सीझनल डाटा जो काही आपण क्लायमॅटिक पॅरामीटर्सचा एक ऑन ॲन ॲव्हरेज असतो तो अफेक्ट होतो. आणि आजकाल किंवा गेल्या काही वर्षांमध्ये ठराविक सीझनमध्ये एअर पोल्युशन्स जास्त असणं किंवा पोल्युटंट्सचं प्रमाण जास्त असणं ही कॉमन गोष्ट झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात, आता मी डायरेक्टसुद्धा असतात आणि इनडायरेक्टसुद्धा इम्पॅक्ट
आपल्याला दिसून येतात. तर ह्याच्यामध्ये काय असतं, एअर पोल्युटंट्समध्ये गॅसेस आहेत, पर्टिक्युलर मॅटर आहे, सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर, RSPM आहे, रेस्पायरेबल सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स असतात, ऑक्साईड्स ऑफ सल्फर आहेत, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, वोलाटाईल ऑर्गॅनिक कार्बन्स आहेत. ओके, मुख्यत्वे करून हायड्रोकार्बन्स हे असतात. आपण म्हणतो ना CFCs आहेत, इवन ओझोन आहे ग्राउंड लेवलचा, क्लोरोफ्लोरोकार्बन जे रिलीज केले जातात. आता थोडंसं दुसरे केमिकल्स आजकाल वापरले जात आहेत, पण त्यापैकीसुद्धा बरेचसे केमिकल्स हे जेव्हा इमिशन्स रूपात येतात ते पोल्युटंट म्हणूनच ॲक्ट होतात. तर आपल्याला माहिती आहे स्मोक असतो. आता RSPM किंवा SPM किंवा ओव्हरऑल पर्टिक्युलेट मॅटर आणि एरोसोल्स यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा ते स्मोक, डस्ट, सूट, फ्यूम्स असतील, एरोसोल्स ते व्हेरी फाईन पार्टिकल्स असतात. आणि हे pollutants which are coming out from vegetation source, म्हणजे इथं स्पोर्स आणि पोलन ग्रेन्स असतात किंवा ड्रॉपलेट्स, लिक्विड ड्रॉपलेट्स ते कुठून येत असतील, स्पेशली इमिशन्सपासून येत असतील. आणि दे आर नॉट नॅचरल. रेडॉन 222 आहे, आयोडीन 131 आहे, स्ट्रॉन्शियम 90 किंवा प्लॅटिनम 239 यासारखे रेडिओॲक्टिव्ह घटकसुद्धा, एलिमेंट्ससुद्धा हे आपल्या आजूबाजूला असतात, असू शकतात. आणि ते बायोलॉजिकल एन्व्हायरमेंटवर किंवा केमिकल, तिथले जे ओव्हरऑल कंडिशन्स ऑफ इकोसिस्टीम हे ठरत असतात. आणि ओव्हरऑल मी क्वालिटीच्या बाबतीत बोलते, क्वालिटी ऑफ दी इकोसिस्टीम्स. तर ह्युमन्स आणि नॅचरल दोन्ही प्रकारचे एन्व्हायरमेंट्स हे एअर पोल्युटंट्सना बाहेर पडण्यास कारणीभूत असतात. आपण बघतो ना अनेक प्रकारचे इफेक्ट्स या एअर पोल्युटंट्समुळे किंवा एअर पोल्युशनमुळे अबायोटिक आणि बायोटिक जे घटक आहेत, एलिमेंट्स आहेत इकोसिस्टीम्सचे, हजारो लाखो इकोसिस्टीम्स या पृथ्वीवर आहेत. आणि जिथं जिथं ह्युमन पॉप्युलेशन जास्त आहे तिथं इम्पॅक्ट होतातच. याशिवाय नॅचरल काही गोष्टी आहेत ज्यातून असे गॅसेस बाहेर पडतात, त्यांचेसुद्धा इफेक्ट्स किंवा इम्पॅक्ट्स होत असतात. तर नॅचरल सोर्सेस ऑफ एअर पोल्युटंट्स यामध्ये मी म्हणेन की व्होल्कॅनिक इरप्शन्स आहेत, फॉरेस्ट फायर्स, या मॅनमेड फॉरेस्ट फायरसुद्धा असू शकतात किंवा फॉरेस्ट फायर्स ह्या नॅचरलीसुद्धा ऑकर होतात, किंवा सी सॉल्ट स्प्रेज आहेत, बायोलॉजिकल डीके आहे जे डिग्रेडेशन, मायक्रोबियल डिग्रेडेशन ऑफ दी ऑर्गॅनिक वेस्ट. मी रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स तुम्हाला सांगितले. त्यानंतर ऑक्सिडेशन होत असतं ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं. आपण बघतो ना वेगवेगळे ऑर्डर्स येतात, व्हरायटी, म्हणजे किती कंपाऊंड्स असतील याची गणनाच नाही. ते ऑर्गॅनिक असतील, इनऑर्गॅनिक असतील, आणि प्रत्येकाचं मी म्हणेन की ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं कधी ना कधी ऑक्सिडेशन होत असतं. आणि तिथून मग गॅसेस किंवा डिग्रेडेशनची ती स्टेज आहे असं मी म्हणेन, किंवा स्टेजेसमधून बाहेर पडतात. अनेक प्रकारचे पोलन ग्रेन्स या स्पेशली जंगलांमध्ये किंवा जिथं व्हेजिटेशनची संख्या जास्त असते तिथं ते असतात. इवन काही ठराविक बॉग किंवा मार्शी प्लेसेस असतात ना, तिथून एक वेगळ्या प्रकारचे गॅसेस बाहेर येत असतात. तुम्ही ऐकलं असेल, अनुभवलं असेल, किंवा पॅडी फील्ड्स असतात, तिथून मिथेन मुख्यत्वे असतो, तो बाहेर पडतो. तर मॅनमेड कारणं काय आहेत? इंडस्ट्रियलायझेशन थ्रू जे काही हजारो प्रकारच्या इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीज, आता आपण काही लाखांच्या वर प्रॉडक्ट्स आपल्या जगभरात
वापरले जातात आणि हे प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठी इंडस्ट्रियल सेटअप असतात, त्याच्यासाठी एनर्जी कन्झप्शन होतं, वॉटर रिक्वायरमेंट असते, फ्युएल यूज केलं जातं आणि फ्युएल जिथं यूज केलं जातं तिथून इमिशन्स बाहेर पडतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. अनेक प्रकारची लाखो वाहनं आजकाल रोडवर आहेत आणि कंटिन्युअसली या पृथ्वीवर ती रन केली जातात. मोठे मोठे कार्गो शिप्स आहेत आणि हे ते सगळे मध्ये आपण डिझेल, पेट्रोल किंवा इतर फ्युएल्स यूज करतो आणि त्यामुळं गॅसेस बाहेर पडतात. इवन हे जिथून एक्स्ट्रॅक्ट केले जातात तिथंसुद्धा पोल्युशन मोठ्या प्रमाणावर होत असतं. तर फॉसिल फ्युएल्सचं बर्निंग दिस इज वन ऑफ मेजर रिझन फॉर द एअर पॉल्युटंट्स. आपण बघतो ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत. आता भारतासारख्या देशात तर मोठ्या प्रमाणावर त्या चालतात. याशिवाय थर्मल पॉवर प्लॅन्ट्स जास्त आहेत. कोल फायर्ड थर्मल पॉवर प्लॅन्ट्स आणि कोलमधून सल्फर डायऑक्साईड असेल किंवा कोलमधून मोठ्या प्रमाणावर हीट जी काय आहे, स्पेशली तो पार्ट वेगळा आहे. थर्मल पोल्युशन हे वॉटरचं होतं. ॲक्च्युली इमिशन्समधून उष्णतासुद्धा बाहेर पडते, हीट. हेही मला इथं सांगायचं आहे. आणखी मग ऑक्साईड्स ऑफ सल्फर मुख्यत्वे करून SO2 आणि SO3. SO2 हा मेजर प्रमाणात असतो थर्मल पॉवर प्लॅन्ट्समधून. आणि फ्लाय ॲश, मग आपण म्हणतो ना PM, SPM अँड RSPM. तर फ्लाय ॲश हा एक मोठा मेजर इश्यू आहे जेव्हा आपण कोल ॲज अ फ्युएल म्हणून थर्मल पॉवर प्लॅन्ट्समध्ये यूज करतो. तर भारतात जवळपास 40% असं मी ऐकलं होतं, त्याच्या आसपास एअर पोल्युशन हे थर्मल पॉवर प्लॅन्ट्समुळे होतं. आता मी तुम्हाला सांगेन की प्रायमरी पोल्युटंट्स कुठले आहेत आणि सेकंडरी पोल्युटंट्स कुठले आहेत. आज मी इथं तुम्हाला एअर पोल्युशनचे कॉजेस किंवा एअर पोल्युटंट्स काय आहेत हे थोडक्यात सांगतो आहे. तर प्रायमरीमध्ये व्होल्कॅनिक इरप्शन, इथून ॲश बाहेर पडते, इथून काही ठराविक SO2, NO2 किंवा इतर काही गॅसेस डायरेक्टली बाहेर पडतात पृथ्वीच्या पोटातून. तर याला these are coming out directly. Primary pollutants, these are the having direct sources of emission. तुम्हाला माहिती आहे कार्बन मोनॉक्साईड हा सुद्धा आहे, सल्फर डायऑक्साईड आहे मुख्यत्वे करून. तर सेकंडरी पोल्युटंट्स हे इनडायरेक्टली आपल्या सभोवती किंवा आपल्या वातावरणात, ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा त्या रिजनमध्ये, त्या रिजनच्या एअरमध्ये येत असतात. तुम्ही नाव ऐकलं आहे पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट किंवा ग्राउंड लेवलचा ओझोन यांचा यात समावेश. तर सेकंडरी पोल्युटंट्समध्ये स्मॉग आहे. स्मोक प्लस फॉग याच्यामुळे स्मॉगचं फॉर्मेशन होतं. आणखी पॅनचं फॉर्मेशन पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट हे ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन आणि वोलॅटाईल ऑर्गॅनिक कार्बन्स यांच्या कॉम्बिनेशनमुळे होतं. आणि मग प्रायमरी पोल्युटंट्सपेक्षा सेकंडरी पोल्युटंट्स हे जास्त प्रमाणात घातक असतात ह्युमन बीइंग्सना, इतर ऑर्गॅनिझम्सना, मग त्यात ॲनिमल्स पण आले आणि व्हेजिटेशनसुद्धा आलं. तर परसिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स हे सुद्धा सेकंडरी पोल्युटंट्स असतात आणि स्पेशली ऑर्गॅनिक कंपाऊंड्समधून त्याचं डिग्रेडेशन असेल, केमिकल रिॲक्शन्स असतील, त्याच्यामधून ते बाहेर पडत असतात. मुख्यत्वे करून बायोलॉजिकल डिग्रेडेशन असेल, फोटोकॅटॅलिक डिग्रेडेशन असेल किंवा केमिकल रिॲक्शन्समधून हे सेकंडरी पोल्युटंट्स जनरली वातावरणात, त्या भागात, त्या हवेमध्ये येत असतात. आता मी तुम्हाला प्रायमरी पोल्युटंट्सकडे पुन्हा मी नेतो आहे आणि ते काय आहेत, कोणकोणते आहेत हे मी सांगेन. की कार्बन डायऑक्साईड, म्हणजे संपूर्ण जग कार्बन डायऑक्साईडला आज
घाबरलेला आहे. कुठेही जा तुम्ही, कार्बन डायऑक्साईड इमिशन्स रिडक्शन करण्याच्याच गोष्टी केल्या जातात, कारण तो ग्रीन हाऊस गॅस आहे. तसं ग्रीन हाऊस गॅसेसचं ॲटमॉस्फिअरमध्ये असणं हे खूप चांगलं आहे. म्हणून तर या पृथ्वीचं तापमान आणि ॲव्हरेज टेम्परेचर हे 15 किंवा 15.7 डिग्री सेल्सिअस असं मेंटेन केलं जातं. तर तो नसता गॅस 0.33% जे आहे ते जर नसतं तर -18 इतकं काही टेम्परेचर आपल्या पृथ्वीचं झालं असतं. ॲक्च्युली ती एक इमॅजिनेशन आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी मग बिघडल्या असत्या. म्हणजे आज जे काय आपण बघतोय ते नसतं, आपणही कदाचित नसतो किंवा वेगळ्या फॉर्ममध्ये असतो असं मी म्हणेन. तर लीडिंग पॉल्युटंट ऑफ दी ॲटमॉस्फिअर आहे कार्बन डायऑक्साईड. वर्स्ट पॉल्युटंट, सर्वात डेंजरस पॉल्युटंट म्हणून कार्बन डायऑक्साईड, किंवा तो पुन्हा रिॲक्ट होतो, वॉर्मिंग पोटेन्शियल जास्त आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. जरी वॉर्मिंग पोटेन्शियल ॲज कम्पेअर्ड टू फ्यू अदर गॅसेस कमी असेल, मिथेन किंवा इतर काही आहेत, क्लोरोफ्लोरोकार्बन्स किंवा अजूनही आहेत, तर मी सांगेन की मिलियन्स ऑफ टन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड दरवर्षी ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे वातावरणात सोडला जातो. आणि मुख्यत्वे करून फॉसिल फ्युएलचं बर्निंग हे त्याच्या पाठीमागचं रिझन आहे. आता मी सांगेन सल्फर डायऑक्साईड व्होल्कॅनिक इरप्शन्स असतील किंवा फॉसिल फ्युएलचं बर्निंग असेल, तुम्हाला माहिती आहे याच्यामुळे ॲसिड रेनचेसुद्धा इश्यू होतात, किंवा व्हरायटी ऑफ फ्युएल्स बर्न केल्यामुळे सल्फर डायऑक्साईड हा हवेमध्ये येतो, आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये येतो. तर नायट्रोजन डायऑक्साईड, देर आर व्हेरिड ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन, जवळपास 7 जनरल किंवा कॉमन ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन आपल्या हवेमध्ये आढळतात. हाय टेम्परेचर कंबशनमधून ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन बाहेर पडतात. मुख्यत्वे करून नायट्रोजन डायऑक्साईड हा मेजर असतो आणि मोस्ट अदर फॉर्म्स आर अनस्टेबल, इमिजिएटली ते कन्वर्ट होतात इतर फॉर्म्समध्ये, किंवा NO2 हा स्टेबल फॉर्म ऑफ नायट्रोजन आहे. व माहिती आहे बर्निंग करतो, त्यात नायट्रोजनस कंपाऊंड्स किंवा ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन असतात. तर ब्राऊन हेज आपण अशी टर्म वापरतो संध्याकाळच्या वेळेला हेवी एअर पोल्युटंट्समुळं शहरांमध्ये किंवा इवन ऑन लार्जर स्केल, म्हणजे एक अर्धं राज्य महाराष्ट्रासारखं किंवा नॉर्थ साईडला एशियन ब्राऊन क्लाउड अशा काही गोष्टी ज्या सांगितल्या जातात, ते त्यामध्ये व्हरायटी ऑफ जे मी आता सांगतो आहे पॉल्युटंट्स असतात. आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन हा सुद्धा एक मेजर, किंवा मी म्हणेन की नायट्रोजन डायऑक्साईड हा एक मेजर पॉल्युटंट आहे. मी कार्बन डायऑक्साईडबद्दल सांगेन, हा खूप टॉक्सिक आहे. इमिजिएटली तो रिॲक्ट होतो आपल्या ब्लडशी, हिमोग्लोबिनशी, आणि मग ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी कमी होते. तर वाहनांमधून किंवा जिथं जिथं फॉसिल फ्युएल्स बर्न केले जातात, CO2 आणि CO हे असतातच. रेस्पिरेटरी इश्यूज ह्याच्यामुळे होतात. ॲक्च्युली त्यांचे इफेक्ट्स काय होतात त्यावर मी वेगळं तुम्हाला नंतर सांगणार आहे. मग ते ॲनिमल्स असतील किंवा ह्युमन बीइंग्स असतील, सर्वांवर या सर्व पोल्युटंट्सचे इफेक्ट्स होत असतात. वी आर वरीड, कारण ते ॲक्यूट आणि क्रोनिक दोन्ही स्वरूपातले इम्पॅक्ट्स, फक्त ऑर्गॅनिझम्सवर नाही तर अबायोटिक थिंग्सवर सुद्धा इफेक्ट्स होतात. ठीक आहे, मी व्होलाटाईल ऑर्गॅनिक कार्बन जे प्रायमरी पोल्युटंट्स आहेत आपण असं म्हणतो, मी त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला. मिथेन एक मेजर कन्स्टिट्युएंट असतो VOCsचा, आणि मिथेनसुद्धा ग्रीन हाऊस गॅस आहे, किंवा तो ओझोन लेयरला सुद्धा डिप्लीट करतो, चेन रिॲक्शन स्पीडअप करतो. तर नॉन मिथेन कंपाऊंडसुद्धा आहेत,
आणि बेन्झीन, टॉलिन, झायलीन हे एक प्रकारचे प्रोबॅबल कार्सिनोजेन्स आहेत आणि हे वोलॅटाईल ऑर्गॅनिक कार्बन म्हणून वेगवेगळे प्रॉडक्ट्स आपले जे आहेत, पेंट्स, स्प्रेज, फॉर्मिंग एजंट्स, यामध्ये ते असू शकतात. आता मी पर्टिक्युलेट मॅटर म्हणजे RSPM, रेस्पायरेबल पर्टिक्युलेट मॅटर, आणि सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर, या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमधून आपण टोटल PM काढतो. तर हे मायक्रोमीटर लेवलचे पार्टिकलचे साईज असते. यामध्ये आपण मग PM10 आणि PM2.5 असं सुद्धा डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. तर पुन्हा सांगेन, व्होल्कॅनोज नॅचरल गोष्टी आहेत ना, त्यांच्या इमिशन्सच्या काही ठराविक व्हेजिटेशन्स किंवा ते सुद्धा इमिट करत असतात. फॉरेस्ट फायर ही सुद्धा एक रिझन आहे. मग ते नॅचरल असतील किंवा काही मॅनमेड फायर्स असतील, अनकंट्रोल झालेले असतील, किंवा सी स्प्रेज असतील, व्हेकलमधून बाहेर पडणारे वेगवेगळे इमिशन्स, सगळ्या इंडस्ट्रीजमधून जे स्टॅक्स आहेत, किती हाईटला असले तरी ते इमिशन्स बाहेर पडतातच. आणि जरी कंट्रोल टेक्नॉलॉजी असली तरी एक ठराविक लेवलच्या पलीकडे ते कंट्रोल केले जात नाहीत. म्हणून तर आपलं इंडस्ट्रियल एरियाज किंवा जिथं जिथं मोठे मोठे प्लॅन्ट्स सेटअप आहेत तिथे पोल्युशनचे इश्यूज आहेत. यानंतर मी सांगेन की काही पर्सिस्टंट फ्री रॅडिकल्ससुद्धा आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये असतात आणि ते बाहेर पडतात. पुढचा प्रायमरी पोल्युटंट सांगेन की टॉक्झिक मेटल्स आहेत. मुख्यत्वे करून लेड असेल किंवा मर्क्युरी व्होलाटाईल आहे, किंवा लेड किंवा त्याचे काही कंपाऊंड्ससुद्धा हे ॲज अ एअर पोल्युटंट म्हणून ॲक्ट होतात आणि हे टॉक्झिक आहेत. व्हेरी डेंजरस हेवी मेटल, जे काही टॉप 3-4 ज्यांच्याशी आपल्या सर्वांचा ह्युमन बिईंगचा कॉन्टॅक्ट येतो आणि अफेक्ट होतात आपण, तर यामध्ये हे मोडतात. क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स आहेत, तुम्हाला माहिती आहे ते ओझोन लेयरला डॅमेज करतात. स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन जो जवळपास 15 ते 25 मध्ये जास्त प्रमाणात लोकेट झालेलं आहे ओझोनचं कॉन्सन्ट्रेशन. तर हे इमिशन्स ओझोन लेयरला तर डॅमेज करतात, शिवाय हे व्हेजिटेशन्सना किंवा ऑर्गॅनिझम्सना सुद्धा हार्मफुल ठरतात. अमोनिया एक आहे दुसरा आणखी एक पोल्युटंट. मेजर प्रमाणात नसला तरी आणि निसर्गाचा भाग असला तरी कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं तर ते मग नियरबाय एन्व्हायरमेंट, ऑर्गॅनिझम्सला अफेक्ट करतात. आणि ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन असतील किंवा रिलेटेड कंपाऊंड्स हे अमोनिया फॉर्मेशनला हेल्प करतात, मदत. तर मी पुन्हा सांगेन की वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्डर्स असतात जे वेस्ट, ऑर्गॅनिक वेस्टचं डिग्रेडेशन होत असताना ते बाहेर पडतात. तर ते सुद्धा पोल्युटंट्स म्हणून ॲक्ट करतात. तर एवढं बोलून मी माझे आजचे शब्द थांबवतो. पुढच्या वेळेला असाच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.